राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी करून अजित पवार भाजप सोबत गेले। त्यानंतर काही महिने अजित पवारांच्या भूमिकेविषयी बारामतीमध्ये संदिग्धता होती। खरं तर अजित पवार आणि शरद पवार हे एकच असल्याचं मत जे आहे ते बारामतीकर व्यक्त करीत होते। मात्र काल अजित पवारांनी एका मेळाव्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी जो उमेदवार देईल किंवा मी उमेदवार आहे असं समजून बारामतीकरांनी त्या उमेदवाराला मतदान करावं असं स्पष्ट संकेत दिलेले आहेत। आणि या विषयावर बारामतीकरांना नेमकं काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल? काल अजितदादांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे, लोकसभा निवडणुकीत मी उमेदवार आहे असं समजून मतदान करावं असं म्हटलेलं। काल दादांनी दोन कार्यक्रम झाले बारामतीमध्ये, व्यापाऱ्यांचा मेळावा झाला। त्यामध्ये ठळकपणे दादांनी सांगितलं की मी जो उमेदवार देईल तो किंवा मी उमेदवार आहे असं समजून तो त्याला मतदान करायचं। दादांनी एक असं नमूद केलंय काल की भावनिक राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण महत्वाचं आहे। विकासाचं राजकारण शेवट आपल्याला व्यापाऱ्यांना सांगायला व्यापारी दृष्टिकोनाचा विचार केला शेवट विकासाचं राजकारण फार महत्वाचं आहे। भावनिक राजकारण हे तात्पुरतं बरं वाटतं, पण शेवट आपल्याला विकास पुढे करायचा असेल काय असेल तर आपल्याला माझ्या मताचा खासदार तुम्हाला निवडून द्यायच लागेल असं दादांनी स्पष्ट केलेलं आहे। भावनिक कोण करेल असं वाटतंय? कोणाची शांती? आता भावनिक म्हणायचं पवार गटात भावनिक आवाहन केलं जाऊ शकतं की आता दादांनी काल स्पष्ट केलं की प्रत्येक वेळेस शेवटची निवडणूक बोलले जातं आणि भावनिक केलं जातं वगैरे, पण हे त्याचा अर्थ जिथून आव्हाड साहेबांनी फार वेगळा काढला पुन्हा, म्हणजे हे भावनिकच आहे की तुम्ही कुंकू पुसायला चाललाय, मरणाच्या गोष्टी करायला लागलाय वगैरे। म्हणजे दादांनी ह्याच्या आधी दोन तीन विधान म्हणजे लोकसभेला घडलं होतं की पवार साहेब स्वतः म्हणले होते की माझी शेवटची निवडणूक आहे आणि पुन्हा पवार साहेब रिंगणात आले वगैरे। हा इतिहास आहे, हा इतिहास फक्त दादांनी मांडला की बाबा पवार साहेब नेहमी भावनिक करतात की असं करतात की ह्या भावनिकला बळी पडू नका। आता त्याच जिथं आवडत ती रेश ओढत त्याचं कुंकू पुसण्यापर्यंत मरणापर्यंत गोष्टी करत वगैरे ह्याला एक वेगळं वातावरण भावनिक वातावरण तयार केलेलं आहे। हे जे भावनिक वातावरण करायचा प्रयत्न केला जातोय पवार साहेबांकडून किंवा केला जाईल, कितपत लोक बारामतीकर कितपत बळी पडू शकतात किंवा विकासाला मतदान करू शकतात का खरंच पवार साहेबांच्या गटाला मतदान करू शकतात? बारामतीकरांनी आतापर्यंत तर विकासच पाहिलेला आहे। संबंध महाराष्ट्राला माहिती आहे की अजितदादा हे स्पष्ट वक्ते आहेत व त्यांच्या कामाची पद्धत व काम करण्याची त्यांची धडाडी ह्याच्यावरती युवक वर्गाचा पूर्ण विश्वास आहे। बारामतीत चाललेली कामं ही खरंच म्हणजे संबंध महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे। त्यामुळे संबंध युवकांचा आता एकच सूर आहे की अजितदादा ठरवतील ते धोरण, बांधतील ते तोरण। अजितदादा ठरवतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, तुम्हाला काय वाटतंय? काल अजितदादांनी स्पष्ट केलेलं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये मी उमेदवार समजून मतदान करावं। लोकसभेमध्ये का लोकसभेच्या निवडणुकीत अजितदादांनी असं आवाहन केलेलं आहे की मी उमेदवार आहे असं समजून मतदान करावं। काय वाटतंय तुम्ही बारामतीकर म्हणून काय सांगा? काय आता अजून विचार केलेला नाही, ते काय विचार केला अजून विचार केलेला नाही, कधी विचार करणार? लोकसभा अगदी 15 दिवसावर आचारसंहिता लागणार। विचार केला। काय वाटतंय दादांनी जी भूमिका घेतली ती योग्य घेतली का पवार साहेबांना सोडून जायचं? योग्य बरोबर योग्य भूमिका आहे। निश्चितपणे काही बारामतीकरांचं म्हणणं आहे। काय सांगाल, काल जी अजितदादांची भूमिका होती ती अगदी योग्य आहे का मी उमेदवार समजून मतदान करा असं आवाहन केलेलं आहे बारामतीकरांनी? आम्हाला दोन्ही सारखे आहेत, आम्ही त्याचं सांगू शकत नाही। काल एवढी स्पष्ट भूमिका घेतली अजितदादांनी एवढी स्पष्ट भूमिका घेतली तरी तुम्ही का संदिग्ध राहताय? कारण तुम्ही दोन्ही गट तुम्हाला सारखे आहेत असं वाटतं। अजून काही सांगताच येत नाही। का बरं? आता काल दादांनी तर एवढी स्पष्ट भूमिका सांगितली, नाव कुठे घेतली जातात? भावनिक केलं जाईल, रडतील असं नाही, अजून सांगता येत नाही त्यांचं काय, अजूनही सांगता येत नाही। अजूनही तुम्हाला पवारांवर विश्वास नाही? आम्हाला दोन्ही सारखेच आहेत, अजितदादा सारखे, पवार साहेब सारखे, त्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही। तुमचं काय? एकच मत आमच्या मध्ये एकच मत। अजूनही दोन्ही पवार एक होईल? एक होईल, दोघे एक होईल, काय बोलू शकत नाही। आता लोकसभेत तर उमेदवार निवडून विजय करायचं आवाहन केलं काय चेअरमन बोलतो ना, चेअरमन करते आपण बोलत नाही त्यांच्या विरोधात बोलायला लोक घाबरतायत, विरोधात बोलत नाहीत असं लोकांचं म्हणणं आहे। एकूणच जर समजा पाहिलं तर अजित पवारांच्या भूमिकेबरोबर आता काही लोक अजूनही संदिग्ध अवस्थेत आहेत की लोक जोडली जात आहेत,
बोलत नाहीयेत.